युद्धकांड सर्ग 11 पुढे सुरू. शरीराचा नाश करणारा अतिशय महाभयंकर असा तो बाण रावणाच्या हृदयात घुसला आणि रावणाचा वध करून तो बाण पुनश्च श्रीरामांच्या पाठीवरील भात्यामध्ये येऊन बसला, स्थिर झाला. बाणाच्या आघाताने रावणाचे हातामधील भले मोठे धनुष्य लगेच खाली पडले आणि तो भोवळ येऊन वेगाने गतप्राण होऊन या धरावर कोसळला. त्यास जमिनीवर कोसळलेला पाहून उरलेली राक्षस सैन्य स्वामीचे पतन झालेले पाहून अनाथ झाल्याने भयभीत होऊन सर्व दिशांना पलायन करते झाले. तेव्हा आनंदित झालेले जयशाली वानर श्रीरामांचा विजय झाला आणि रावणाचा वध झाला असा मोठ्याने जयघोष करू लागले. तेवढ्यातच आकाशी देवांच्या दुरुंबीचा गंभीर पण तीव्र नाद ऐकावयास येऊ लागला. सर्व बाजूंनी राघवांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. मुनी सिद्ध चारण आणि स्वर्गी राहणाऱ्या देवांनी श्रीरामांची स्तुती करण्यास आरंभ केला. त्याचवेळी आकाशी सर्वत्र अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. इकडे सूर्याप्रमाणे चमकणारी एक तेजस्वी ज्योत रावणाच्या देहातून बाहेर निघून ती सर्व देवांच्या देखतच श्रीरामांचे शरीरी प्रविष्ट झाली. ते पाहून सर्व देवगण आश्चर्यानेच म्हणू लागले, या महात्मा रावणाचे भाग्य तर फारच मोठे हो. विष्णूच्या दयेस पात्र असणारे आम्ही सात्विक देव भय दुःख इत्यादींनी व्याप्त होऊन या संसारी फिरत असतो. मात्र या क्रूर ब्रह्मघाती अतिशय तामस स्वभावी परस्त्रीच्या ठाई आसक्त सतत विष्णूंचा द्वेषच करणाऱ्या आणि तापसांची हत्या करणारा हा राक्षस रावण असे असूनही सर्व प्राण्यांच्या देखतच तो तर श्रीरामांमध्येच प्रविष्ट झाला. देवगण अशा प्रकारे बोलत असताना महर्षी नारद सर्वांना हसत हसत म्हणाले, हे देवानो, तुम्ही सर्व धर्माचे तत्व जाणणारे आहात, तर ऐका. द्वेषामुळेच हा रावण रात्रंदिनी आपल्या मनी श्रीरामांचेच चिंतन करीत होता. द्वेषाने युक्त तो सतत सेवकांकडून श्रीरामांचे चरित्र ऐकत असे. श्रीरामांचे हातून आपले मरण आहे हे ऐकल्यावर तर भीतीमध्ये सर्वत्र आणि स्वप्नात देखील श्रीरामांनाच पाहत होता. अशा प्रकारे रावणाचा द्वेष सुद्धा त्यात स्वतःला गुरुचा उपदेशपेक्षाही अधिकच उपयोगी पडला. शेवटी रावण श्रीरामांकडून मारला गेला. त्याची सर्व पापेही धुवून नष्टत्वात पोहोचली. तो सर्व बंधनातून मुक्त होऊन त्या श्रीरामांच्या ठिकाणी सायुज्य मुक्ती प्राप्त करता झाला. कसे आहे, एखादा माणूस जरी अधिकाधिक पापी दुष्ट मनाचा परधन परस्त्री यांचे ठिकाणी रत असूनही जर तो प्रेमाने किंवा भयाने नित्य श्रीरामांचे चिंतन करीतच मरण पावला, तर तो शुद्ध अंतःकरणी होऊन पूर्वीच्या शेकडो जन्मात उत्पन्न झालेल्या अनेक दोषांपासून मुक्त होतो. आणि तो तत्काळच देवश्रेष्ठांनी स्तुती केलेल्या अशा विष्णुरूपी रामाच्या वैकुंठ नावाच्या आश्रयस्थानी जाऊन पोहोचतो. तिन्ही जगांचा कंटकभूत रावणाचा युद्धीवध केल्यावर श्रीराम डाव्या हाताने धारण केलेले धनुष्य धरेस टेकवून उभे असून
उजव्या हाती धारण केलेला बाण फिरवीत असून ज्यांचे नेत्र कडा या अद्यापी लालच आहेत. शरीर बाणांनी जखमी, मात्र अंग कांती कोटी सूर्याप्रमाणे देदीप्यमान. शरीर वीरश्रीमुळे सुंदर, इंद्रादी देवतांकडून चविले जाणारे असे वीर श्रीराम माझे रक्षण करोत. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड 11 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.